मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आपल्याला माहीत असेल आज एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडते, ते म्हणजे हवेली केसरी. मित्रांनो, शिंदवणे या ठिकाणी हे ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडणार आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्रीच मित्रांनो काढण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आता बरेच जण मला कमेंट वगैरे करत असतात की ज्या पद्धतीने आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर असेल, वेगाचा शेवट सर्जा असेल, कारोंड एक्सप्रेस चिक्या असेल, त्याचबरोबर मित्रांनो हिंद केसरीचा मानकरी सचिन असेल, राजा असेल, हे नंदी नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत, तर त्याची पूर्ण अपडेट आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो देणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, अपडेट एक अशी आहे की आपणा सर्वांचा आवडता वेगाचा शेवट सर्जा, त्याचबरोबर कारोंड एक्सप्रेस चिक्या आणि हिंद केसरी सचिन हे नंदी मित्रांनो 30 तारखेला फलटण या ठिकाणी जे मैदान मित्रांनो होणार आहे, त्या ठिकाणी 30 तारखेच्या ओपनच्या मैदानामध्ये हे नंदी आपल्याला त्या ठिकाणी पळताना दिसणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, उद्या 29 तारखेला एक चोराडे या ठिकाणी एक दुसरा बैल मैदान आहे. त्या ठिकाणी आपल्याला एकनाथदादा कुंदूर आणि उर्मिलाताई यांचा राजा त्या ठिकाणी आपल्याला 29 तारखेच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता विठ्ठल नानांचे नंदी कोणत्या मैदानामध्ये पळणार, तर नानांचा अपडेट मित्रांनो मिळाला नाही. ते ज्या फक्त उद्या 29 तारखेला चोराडे मैदानामध्ये पळताना दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, आता आपल्याला उत्सुकता लागलेली असते ती म्हणजे आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार आणि गट कोणता आहे. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने आपल्याला अपडेट मिळाली असेल की आज जे हवेली केसरी शिंदवणे या ठिकाणी जे ओपन बैलगाडी मैदान पार पडतं मित्रांनो, 81,000 रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस या मैदानामध्ये आहे ना. आपल्याला माहीत असेल की बकासूरच्या काही वैयक्तिक कारणांमुळे बकासूर 22 तारखेला नाशिक मैदानात पळायला गेला, तर तिथपासून तो आजपर्यंत पळाला नाही. 6-7 दिवसाचा गॅप त्या ठिकाणी बकासूरला झालेला आहे. तो आज बकासूर मित्रांनो या शिंदवणे मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतो आहे. आणि ज्या पद्धतीने आता संघटनेचा जो नवीन नियम निघाला आहे, आपल्याला माहीत असेल की एका गाडीच्या 2 चिठ्ठ्या असणार आहेत आणि त्या चिठ्ठीवरच ती गाडी पळवावी लागणार आहे, दुसऱ्या चिठ्ठीवर पळू शकत नाही. मग ती चिठ्ठी कोणत्याही गटामध्ये कुठेही निघू द्या, अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या मैदानामध्ये जे लाईव्ह लॉट चालू होते त्या लाईव्ह लॉटमध्ये जरासा आवाजाचा पण प्रॉब्लेम होता. त्यामध्ये काय चिठ्ठ्यांचा आवाज व्यवस्थित ऐकायला येत नव्हता. तर गट क्रमांक 53मध्ये तास क्रमांक 7वरती मित्रांनो बकासूरच्या नावानं चिठ्ठी आपल्याला पाहायला मिळाली आहे. गट क्रमांक 53 तास क्रमांक 7वरती. आणि त्याच्या आधी जर एखादी चिठ्ठी असेल तर ती आपल्याला जरा पाहायला मिळाली नाही. त्याची अपडेट मी घेतोय. त्याच्या आधी जरी कुठली चिठ्ठी निघाली असेल त्याची अपडेट देखील आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू. तर नियमानुसार आता ज्या ठिकाणी चिठ्ठी निघेल त्याच ठिकाणी बैलगाडी मालकांना पळावं लागणार आहे. 2 चिठ्ठ्या असणार आहेत असा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकदम आता बघूया कशा पद्धतीचं पळ बकासूर दाखवतो, कारण बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर बकासूर आज या ओपनच्या हवेली शिंदवणे मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणारे. बरेच प्रेक्षकांची आतुरता होती की बकासूर नक्की कधी पळतोय, तर आता पळतोय आज. त्याचबरोबर पुढील नियोजन देखील आहे मित्रांनो, ते पण तुमच्यापर्यंत नक्कीच आपण पोचवूयात. तर धन्यवाद. अशी एक अपडेट होती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.